नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर गोरक्षनाथ रामदास पिंगळे, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र विभागात अध्यापनाचं कामकाज करत आहे. आजचा आपला जो टॉपिक आहे तो म्हणजे मक्तेदारी म्हणजे काय ते सांगून मक्तेदारीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा आणि मक्तेदारीच्या बाजारपेठेतील उद्योग संस्थांचा अल्पकालीन समतोल स्पष्ट करा. नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण स्पर्धा म्हणजे काय, पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्य, त्याचप्रमाणे पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेत उद्योग संस्थेचा अल्पकालीन आणि दीर्घकालीन समतोल कसा होतो हे अभ्यासलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मक्तेदारी म्हणजे काय, मक्तेदारीची वैशिष्ट्य, त्याचप्रमाणे मक्तेदारीच्या बाजारपेठेमध्ये उद्योग संस्थेचा समतोल कसा होतो हे आपण अभ्यासणार आहोत. आज प्रथमतः मक्तेदारी म्हणजे नेमकं काय हे आपण अभ्यासणार आहोत. तर नजीकचा पर्यायाचा अभाव असणारी जी काही उद्योग संस्था आहे अशा उद्योग संस्थेला मक्तेदारीची बाजारपेठ असं म्हटलं जातं. नजीकच्या पर्यायाचा अभाव असणारी उद्योग संस्था म्हणजेच मक्तेदारीची उद्योग संस्था होय असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. किंवा मक्तेदार हा असा एक बाजार प्रकार आहे की त्या मक्तेदाराचे वस्तूच्या पुरवठ्यावर त्याचप्रमाणे वस्तूच्या किमतीवर पूर्णपणे नियंत्रण असते. त्याचप्रमाणे मक्तेदारी ही एक अशी बाजारपेठ आहे की या बाजारपेठेमध्ये मागणी वक्र जो आहे हा ऋणात्मक स्वरूपाचा असतो किंवा खाली येणारा असतो. मग या वैशिष्ट्यावरून, या व्याख्यानावरून या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल की ज्या वस्तूला जवळचा पर्याय नाही अशा वस्तूंची विक्री ही मक्तेदारीच्या बाजारपेठेमध्ये केली जाते. मक्तेदार हा एकमेव उत्पादक असल्यामुळे त्या ठिकाणी त्याचं वस्तूच्या पुरवठ्यावर पूर्णपणे नियंत्रण असतं आणि वस्तूच्या पुरवठ्यावर पूर्णपणे नियंत्रण असल्यामुळे त्याचं वस्तूच्या किमतीवर सुद्धा पूर्णपणे नियंत्रण असल्याचं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. मग या मक्तेदारीच्या बाजारपेठेची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत त्या वैशिष्ट्यांचा एकदम थोडक्यात विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. बघा, मक्तेदारीची बाजारपेठेचं सर्वात महत्वाचं जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे एकच उत्पादक. मक्तेदारीच्या बाजारपेठेमध्ये एकच एक उत्पादक असतो ज्याला त्या ठिकाणी जवळचा पर्याय नसतो किंवा त्या वस्तूचं उत्पादन करणारा अन्य कुठल्याही प्रकारचा उत्पादक नसतो. एकच एक उत्पादक हे मक्तेदारीच्या बाजारपेठेचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. त्यानंतर दुसरं महत्वाचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे नजीकच्या पर्यायाचा अभाव. बघा, मक्तेदारीच्या बाजारपेठेमध्ये उत्पादन संस्था ज्या वस्तूचं उत्पादन करते त्या उत्पादनाला जवळचा पर्याय उपलब्ध नसतो किंवा त्यासारख्या वस्तूचं उत्पादन करणारी दुसरी उद्योग संस्था बाजारपेठेमध्ये उपलब्ध नसते. म्हणून नजीकच्या पर्यायाचा अभाव हे दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. त्यानंतर तिसरं महत्वाचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे वस्तूच्या पुरवठ्यावर नियंत्रण. बघा, मक्तेदारीच्या बाजारपेठेमध्ये मक्तेदार हा एकमेव उत्पादक असतो, त्यामुळे त्याचं वस्तूच्या पुरवठ्यावर पूर्णपणे नियंत्रण असतं. वस्तूचा पुरवठा किती करायचा याचा पूर्णपणे निर्णय हा मक्तेदार त्या ठिकाणी घेत असतो आणि म्हणून वस्तूच्या पुरवठ्यावर नियंत्रण असणं हे मक्तेदारीचं एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. त्यानंतर चौथं महत्वाचं जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे वस्तूच्या किमतीवर पूर्णपणे नियंत्रण. आता मक्तेदाराचं किंवा उत्पादकाचं मक्तेदारीच्या बाजारपेठेमध्ये पूर्णपणे वस्तूच्या किमतीवर पूर्णपणे नियंत्रण असतं, कारण त्याचं वस्तूच्या पुरवठ्यावर नियंत्रण असतं आणि पुरवठ्यावर नियंत्रण असलं की आपोआपच त्या ठिकाणी किमतीवर सुद्धा तो नियंत्रण ठेवू शकतो. म्हणजे किती वस्तू त्या ठिकाणी बाजारामध्ये उपलब्ध करायच्या, किती वस्तूंचा बाजारामध्ये पुरवठा करायचा, किती वस्तूंचा पुरवठा करायचा नाही, हे पूर्णपणे कोणावर अवलंबून असतं, त्या मक्तेदारावर त्या ठिकाणी अवलंबून असतं. मग बाजारामध्ये त्याला जर जास्तीत जास्त नफा मिळवायचा असेल तर तो नफा मिळवण्यासाठी काय करतो, कमी वस्तूंचा बाजारपेठेमध्ये पुरवठा करतो आणि त्या वस्तू जास्त किमतीला त्या ठिकाणी तो विकतो आणि जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो. म्हणजेच वस्तूच्या किमतीवर हे पूर्णपणे नियंत्रण कोणाचं असतं, मक्तेदाराचं असतं. त्यानंतर पाचवं जे महत्वाचं वैशिष्ट्य आहे मक्तेदारीच्या बाजारपेठेचं ते म्हणजे उद्योग संस्थेच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी असते. आपण पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ अभ्यासली. पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये काय, याच्या कम्प्लीट विरुद्ध आहे. ज्या नवीन उद्योग संस्था आहेत त्या नवीन उद्योग संस्थांच्या प्रवेशावर कुठल्याही प्रकारची बंदी नाही किंवा ज्या अस्तित्वातल्या उद्योग संस्था आहेत त्या अस्तित्वातल्या उद्योग संस्था त्या ठिकाणी केव्हाही निर्गमन करू शकतात किंवा कधीही त्या बाहेर पडू शकतात. परंतु मक्तेदारीच्या बाजारपेठेमध्ये
उद्योग संस्था हे एकमेव असते, वस्तूचा एकच एक उत्पादक असतो. त्यामुळे नवीन बाजारपेठांना मक्तेदारीच्या बाजारपेठेमध्ये प्रवेशावर पूर्णपणे बंदी त्या ठिकाणी असते. त्यानंतर 6वं महत्वाचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे जाहिरात खर्चाचा अभाव. बघा, मक्तेदार हा एकमेव असतो, एकच एक उत्पादक असतो, त्याच्या वस्तूला जवळचा पर्याय नसतो. त्यामुळे त्याच्या वस्तूची त्या ठिकाणी त्याला जाहिरात करावी लागत नाही, त्याला कुठल्याही प्रकारचं प्रदर्शन त्या ठिकाणी करावं लागत नाही, कुठल्याही प्रकारची जाहिरात, कुठल्याही प्रकारचा विक्री खर्च त्याला करावा लागत नाही आणि म्हणून जाहिरात त्याला करावी लागत नाही. त्यामुळे जाहिरात खर्चाचा अभाव हे या ठिकाणी मक्तेदारीच्या बाजारपेठेचं महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. आणि त्यानंतर 7वं जे महत्वाचं वैशिष्ट्य, शेवटचं महत्वाचं वैशिष्ट्य ते म्हणजे खाली येणारा मागणी वक्र किंवा ऋणात्मक स्वरूपाचा मागणी वक्र. आता मागणी वक्र हा खाली येणारा का असतो? मागणी वक्रालाच सरासरी प्राप्तीचा वक्र असं म्हटलं जातं. आपण पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये बघितलं की पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये मागणी वक्र जो आहे तो एक साक्षाला समांतर असतो किंवा सरासरी प्राप्ती वक्र आणि सीमांत प्राप्ती वक्र जे आहेत ते एक साक्षाला समांतर असतात. कारण पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती सेम असतात. कारण पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये एक जिन्सी उत्पादन असल्यामुळे पहिल्या वस्तूची किंमत आणि शेवटच्या वस्तूची किंमत ही सारखीच असते आणि म्हणून सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती वक्र हे एकसारखे असतात. परंतु मक्तेदारीच्या बाजारपेठेमध्ये मात्र सरासरी प्राप्तीचा वक्र आणि सीमांत प्राप्तीचा वक्र जो आहे ते वेगवेगळे असतात. सरासरी प्राप्तीचा वक्र वरच्या बाजूला असतो तर सीमांत प्राप्तीचा वक्र हा खालच्या बाजूला असतो. कारण सरासरी प्राप्तीपेक्षा सीमांत प्राप्ती ही जलद गतीने त्या ठिकाणी घटत जाते आणि म्हणून सरासरी प्राप्तीचा वक्र जो आहे तो त्या ठिकाणी डावीकडून उजवीकडे खाली उतरणारा सरासरी प्राप्ती वक्रालाच मागणी वक्र असं म्हटलं जातं. मक्तेदारीच्या बाजारपेठेमध्ये वस्तूची एकच एक किंमत नसते, वस्तूची किंमत कोण ठरवतं? मक्तेदार ठरवतो आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने जो मागणी वक्र आहे मक्तेदारीच्या बाजारपेठेतला तो खाली उतरणारा अशा प्रकारचा असतो. तर अशा प्रकारे एकच एक उत्पादक, नजीकच्या पर्यायाचा अभाव, त्याचप्रमाणे वस्तूच्या पुरवठ्यावर नियंत्रण, तसेच वस्तूच्या किमतीवर नियंत्रण, बाहेरच्या उद्योग संस्थांना बंदी, तसेच जाहिरात खर्चाचा अभाव आणि खाली येणारा मागणी वक्र हे या ठिकाणी महत्वाची वैशिष्ट्य आपल्याला मक्तेदारीच्या बाजारपेठेची सांगता येईल. आता आपल्याला मक्तेदारीच्या बाजारपेठेत उद्योग संस्थांचा अल्पकालीन समतोल कसा होतो या ठिकाणी अभ्यासायचा आहे. आता समतोलाच्या 2 महत्वाच्या अटी आहेत, ते आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. समतोलाच्या 2 अटी. आता समतोलाच्या 2 ज्या अटी आहेत पूर्ण स्पर्धेप्रमाणेच समतोलाच्या 2 अटी आहेत. एक म्हणजे सीमांत प्राप्ती वक्र हा सीमांत खर्च वक्राला खालून वरच्या दिशेने स्पर्श करून जाणं अपेक्षित आहे आणि दुसरी जी काही अट आहे, समतोल बिंदूच्या ठिकाणी सीमांत खर्च आणि सीमांत प्राप्ती जे आहेत ते समान असले पाहिजे. पहिली अट काय? सीमांत प्राप्ती वक्राला सीमांत खर्च वक्र हा खालून वरच्या दिशेने स्पर्श करून जाणं अपेक्षित आहे. आणि दुसरी जी काही महत्वाची अट आहे, दुसरी महत्वाची अट ती म्हणजे MC इज इक्वल टू MR. MC इज इक्वल टू MR. व्हॉट इज MC? मार्जिनल कॉस्ट म्हणजे सीमांत खर्च, आणि MR मार्जिनल रेव्हेन्यू म्हणजे सीमांत प्राप्ती. सीमांत खर्च आणि सीमांत प्राप्ती हे समतोल बिंदूच्या ठिकाणी कशा असले पाहिजे? समान असले पाहिजे. या 2 समतोलाच्या अटी ज्यावेळेस पूर्ण होतील त्याच वेळेस उद्योग संस्था ही समतोल अवस्थेमध्ये येईल हे आपल्याला सांगता येईल. मक्तेदारीच्या बाजारपेठेमध्ये अल्पकालीन समतोल कसा होतो हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आता मक्तेदारीच्या बाजारपेठेमध्ये अल्पकालीन समतोलाचा अभ्यास करत असताना अल्पकाळ म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता अल्पकाळ हा असा कालावधी असतो की या कालावधीमध्ये उत्पादनाचे जे बदलते घटक आहेत त्या बदलत्या घटकात काही प्रमाणात बदल करून उत्पादनामध्ये थोड्याफार प्रमाणात वाढ करता येते, परंतु जे स्थिर घटक आहेत त्या स्थिर घटकांमध्ये कुठल्याही प्रकारे बदल करता येत नाही. म्हणून अल्प काळात जे खर्च जे आहेत ते खर्च वक्र बदलणारे नसतात.
अल्प काळामध्ये स्थिर खर्च जे आहे ते बदलणार नसतात. याचं कारण काय, की अल्प काळामध्ये फक्त बदलत्या खर्चात थोड्याफार अति अल्प प्रमाणात बदल होऊ शकतो, परंतु स्थिर खर्चांमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होऊ शकत नाही. त्यामुळे आता अल्प काळामध्ये काही उद्योग संस्था अशा असतात की त्या प्रस्थापित उद्योग संस्था असतात की त्या प्रस्थापित उद्योग संस्थांची सरासरी प्राप्ती ही सरासरी खर्चापेक्षा जास्त असते. मग अशा ज्या काही उद्योग संस्था असतात, अशा उद्योग संस्थांना असाधारण नफा त्या ठिकाणी मिळतो. तर काही उद्योग संस्था अशा असतात की ज्या नव्यानेच सुरू झालेल्या असतात. अशा उद्योग संस्थांचा सरासरी खर्च आणि सरासरी प्राप्ती हे समान असतात. तर काही उद्योग संस्था अशा असतात की त्यांच्या सरासरी प्राप्तीपेक्षा त्यांचा सरासरी खर्च जो आहे हा जास्त असतो. मग अशा उद्योग संस्थांना तोटा सहन करावा लागतो. आता आपण प्रथमतः मक्तेदारीच्या बाजारपेठेमध्ये अल्प काळामध्ये असाधारण नफा मिळवणारी उद्योग संस्था याचा अभ्यास करणार आहोत. आता अल्प काळात असाधारण नफा मिळवणारी जी काही उद्योग संस्था आहे, कोणत्या उद्योग संस्थेला अल्प काळात असाधारण नफा मिळतो, की ज्या उद्योग संस्थेचा सरासरी खर्च हा सरासरी प्राप्तीपेक्षा कमी असतो, किंवा ज्या उद्योग संस्थेची सरासरी प्राप्ती ही सरासरी खर्चापेक्षा जास्त असते. म्हणजे त्या संबंधित उद्योग संस्थेला मिळणारं उत्पन्न हे त्या उद्योग संस्थेने केलेल्या खर्चापेक्षा कसं असतं, जास्त असतं. आणि म्हणून अशा उद्योग संस्थेला अल्प काळामध्ये असाधारण नफा प्राप्त होतो. अर्थात अशा ज्या काही उद्योग संस्था असतात, प्रस्थापित असतात, किंवा या उद्योग संस्थांनी आपल्या उत्पादनामध्ये नवप्रवर्तन केलेलं असतं, हे उत्पादन बाजारामध्ये नवीन असतं आणि म्हणून अशा उत्पादनाला मागणी जास्त असते. आणि साहजिकच ज्याला मागणी जास्त आहे अशा वस्तूची किंमत सुद्धा जास्त असते. आणि त्या वस्तूला किंवा त्या उत्पादकाला मिळणारा जो काही नफा आहे तो निश्चितपणे जास्त असतो, परंतु त्या उद्योग संस्थेने केलेला खर्च कमी असतो. आणि म्हणून अशा उद्योग संस्थांना अल्प काळामध्ये असाधारण नफा जो आहे तो प्राप्त होत असतो. आपण अल्प काळामध्ये मक्तेदारीच्या बाजारपेठेमध्ये अल्प काळात असाधारण नफा मिळवणारी जी काही उद्योग संस्था आहे त्याचा आकृतीद्वारे विश्लेषण जे आहे ते करणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक्स अक्ष आणि वाय अक्ष हा काढावा लागणार आहे. बघा, आकृतीमध्ये एक्स अक्षावर उत्पादन, तर वाय अक्षावर खर्च, प्राप्ती आणि नफा दर्शवलेला आहे. पुन्हा एकदा सांगतो की एक्स अक्षावर उत्पादन आणि वाय अक्षावर खर्च, प्राप्ती आणि नफा दर्शवलेला आहे. पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेचा विचार करत असताना सरासरी प्राप्ती वक्र आणि सीमांत प्राप्तीचा वक्र हा एक्स अक्षाला समांतर होता, परंतु मक्तेदारीच्या बाजारपेठेमध्ये मात्र सरासरी प्राप्ती वक्र आणि सीमांत प्राप्ती वक्र हे दोन्ही कशा असतात, वेगवेगळे असतात, जे डावीकडून उजवीकडे खाली उतरणारे असतात. तर या ठिकाणी ए आर म्हणजे ऍव्हरेज रेव्हेन्यू हा सरासरी प्राप्तीचा वक्र आहे. ए आर हा सरासरी प्राप्तीचा वक्र आहे. तर एम आर हा मार्जिनल रेव्हेन्यू म्हणजे सीमांत प्राप्तीचा वक्र आहे. आता सरासरी प्राप्ती वक्र आणि सीमांत प्राप्ती वक्र मक्तेदारीच्या बाजारपेठेमध्ये वेगवेगळे का असतात हे विश्लेषण तुम्हाला मी सांगितलं. का, सरासरी प्राप्तीपेक्षा सीमांत प्राप्ती जी आहे ती वेगाने घडते. म्हणजे दोघंही सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती दोन्ही एकाच बिंदूतून सुरू होतात. नंतर मात्र जसं उत्पादन वाढत जातं तसं सरासरी प्राप्तीचं वक्र आणि सीमांत प्राप्तीचं वक्र यांमधलं अंतर जे आहे ते वाढत जातं. सरासरी प्राप्ती वक्र वरच्या बाजूला, सीमांत प्राप्ती वक्र खालच्या बाजूला असतो, कारण सरासरी प्राप्तीपेक्षा सीमांत प्राप्तीचा जो काही वक्र आहे तो वेगाने त्या ठिकाणी घटत जातो. कारण सीमांत प्राप्ती काय असते, सीमांत प्राप्ती सरासरी प्राप्तीपेक्षा कमी असते. आता प्रश्न पुढचा जो आहे महत्वाचा, की उद्योग संस्थेचा समतोल कुठे होतो. मी मगा सांगितल्याप्रमाणे सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती, त्यापैकी सीमांत प्राप्ती वक्राला सीमांत खर्च वक्र हा खालून वरच्या दिशेने स्पर्श करून जाणं आवश्यक आहे. SMC. व्हॉट इज SMC? शॉर्ट रन मार्जिनल कॉस्ट, म्हणजे अल्पकालीन सीमांत खर्च. मग अल्पकालीन सीमांत खर्च वक्र जो आहे हा अल्पकालीन सीमांत खर्च वक्र सीमांत प्राप्ती वक्राला खालून वरच्या दिशेने स्पर्श करून गेलेला आहे. तर ई हा
इक्विलिब्रियम पॉइंट आहे, ई हा समतोल बिंदू आहे. मग ई बिंदूवरून जर आपण एक्स अक्षावर आणि ए आर या वक्रावर जर लंब टाकला तर आपल्याला या उद्योग संस्थेच्या उत्पादनाला मिळणारी किंमत त्या ठिकाणी कळणार आहे, समतोल किंमत कळणार आहे आणि या उद्योग संस्थेचं समतोल उत्पादन या ठिकाणी आपल्याला कळणार आहे. या पद्धतीने आपण एक्स अक्षावर आणि आर अक्षावर लंब टाकलेला आहे. या पद्धतीने या ठिकाणी ओपी ही समतोल किंमत निश्चित झालेली आहे, तर ओएम हे समतोल उत्पादन निश्चित झाले. म्हणजेच काय, सीमांत प्राप्ती वक्राला सीमांत खर्च वक्र हा खालून वरच्या दिशेने स्पर्श करून गेलेला आहे. समतोलाची पहिली अट पूर्ण झाली. समतोलाची दुसरी अट काय की समतोल बिंदूच्या ठिकाणी सीमांत प्राप्ती आणि सीमांत खर्च हे काय असायला पाहिजे, समान असायला पाहिजे. ते समान झाले. ते समतोलाच्या दोन्ही ज्या अटी आहेत त्या या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. आता ओएम हे समतोल उत्पादन आहे, तर ओपी ही समतोल किंमत आहे. मग असं असताना या उद्योग संस्थेचं जे काही टोटल प्रोडक्शन आहे, हे टोटल प्रोडक्शन किती झालेलं आहे? टोटल प्रोडक्शन हे स्क्वेअर और चौकोन ओपीएनएम हे काय झालं, एकूण उत्पादन झालेलं आहे. बरोबर आहे. आता या उद्योग संस्थेचा जो काही खर्च आहे, हा खर्च सरासरी खर्च जो आहे, हा सरासरी खर्च आपल्याला या ठिकाणी निश्चित करायचा आहे. आपल्याला माहिती आहे की सरासरी खर्चाचा जो काही वक्र आहे तो इंग्रजीतील यू आकारासारखा असतो, नाही का. अल्पकाळ तो कसा असतो, इंग्रजीतील यू आकारासारखा असतो. बघा या ठिकाणी आता आपण बघितलं की या उद्योग संस्थेचं समतोल उत्पादन जे आहे ते ओएम इतकं आहे आणि किंमत ओपी इतकी आहे. म्हणजे ओपी किंमत या ठिकाणी निश्चित झालेली आहे. आता ओपी किंमत निश्चित झाली, परंतु या उद्योग संस्थेचा खर्च सुद्धा निश्चित होणं गरजेचं आहे. मग सरासरी खर्च कुठं निश्चित होईल, तर सरासरी खर्च बघा हा यस बिंदूमध्ये निश्चित होईल. सरासरी खर्च या उद्योग संस्थेचा कोणत्या बिंदूमध्ये निश्चित होईल, यस बिंदूमध्ये. मग या उद्योग संस्थेचा खर्च किती आहे, टोटल कॉस्ट, या उद्योग संस्थेचा खर्च यस बिंदूमध्ये निश्चित झालेला आहे. म्हणून या उद्योग संस्थेचा एकूण जो काही खर्च आहे ORSM ORSM मी पुन्हा एकदा सांगतो की बघा, मघा आपण समतोल किंमत जी आहे ती समतोल किंमत कुठं निश्चित झाली, कशी निश्चित झाली ते बघितलं. ओपी ही समतोल किंमत निश्चित झालेली आहे. त्यामुळे OPNM एवढं त्या उद्योग संस्थेला काय मिळालेलं आहे, उत्पन्न मिळालं आहे किंवा उत्पादन त्या ठिकाणी मिळालेलं आहे. चौकोन OPNM एवढी त्या उद्योग संस्थेची रेव्हेन्यू आहे, एवढी प्राप्ती आहे. तर टोटल कॉस्ट किती आहे, चौकोन ORSM हा टोटल कॉस्ट आहे. बरोबर आहे. आता प्रश्न असा या ठिकाणी निर्माण होतो की OPNM या सरासरी प्राप्तीपेक्षा ORSM हा खर्च जो आहे हा कसा आहे, हा कमी आहे. हा खर्च कसा आहे, कमी आहे. म्हणजेच उद्योग संस्थेची किंमत, उद्योग संस्थेच्या उत्पादनाला मिळालेली किंमत ही खर्चापेक्षा कशी आहे, जास्त आहे. म्हणून या उद्योग संस्थेला नेट प्रॉफिट जो आहे, नेट प्रॉफिट जो मिळालेला आहे तो RPNS एवढा नेट प्रॉफिट या उद्योग संस्थेला मिळाला. म्हणजे ज्या उद्योग संस्थेला अल्प काळामध्ये असाधारण नफा जो आहे तो असाधारण नफा हा प्राप्त झालेला आहे. का, कारण खर्च हा
ORSM एवढाच आहे. त्यापेक्षा OPNM हे उत्पन्न कसं आहे, जास्त आहे. म्हणजे त्या उत्पादनाला किंवा त्या उत्पादनाचा जो काही खर्च आहे तो O R इतका आहे. त्या उत्पादनाचा खर्च किती आहे, O R इतका आहे. आणि त्या उत्पादनाला मिळालेली किंमत किती आहे, OP इतकी आहे. म्हणजे खर्चापेक्षा किंमत जी आहे ती RP ने जास्त आहे. आणि म्हणून या उद्योग संस्थेला किमतीपेक्षा खर्च कमी असल्यामुळे किंवा उत्पन्नापेक्षा खर्च कमी असल्यामुळे अल्प काळामध्ये असाधारण नफा हा त्या ठिकाणी प्राप्त होतो. ही झाली पहिली शक्यता. आता दुसरी जी काही शक्यता आहे ती दुसरी शक्यता कोणती आहे की काही उद्योग संस्था प्रस्थापित असतात, त्या आपल्या उत्पादनामध्ये इनोव्हेशन करत नाही किंवा नवप्रवर्तन करत नाहीत, परंपरागत पद्धतीनेच आपलं उत्पादन करतात. अशा उद्योग संस्थांचा सरासरी खर्च आणि सरासरी प्राप्ती ही समान असते. त्याचंही आपण आकृतीद्वारे स्पष्टीकरण करणार आहोत. सर्वसाधारण नफा मिळवणारी उद्योग संस्था. सर्वसाधारण नफा मिळविणारी उद्योग संस्था. AC इज इक्वल टू AR म्हणजे काय, सरासरी खर्च आणि सरासरी प्राप्ती ही समान असतात. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की काही उद्योग संस्था आपल्या उत्पादनामध्ये नवप्रवर्तन करत नाहीत, नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत नाहीत, जुनाट पद्धतीनेच वस्तू आणि सेवांचं उत्पादन करत असतात. त्यामुळे इनोव्हेटिव्ह ज्या ऑर्गनायझेशन असतील, इनोव्हेटिव्ह फर्म असतील, त्यांच्यापेक्षा जुन्या पद्धतीने उत्पादन करणाऱ्या ज्या काही उद्योग संस्था आहेत त्या उद्योग संस्थांचा खर्च, सरासरी खर्च हा जास्त असतो. मग त्यांचा सरासरी खर्च आणि त्यांना मिळणारी जी काही प्राप्ती आहे या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी समान असतात. मग अशा उद्योग संस्थांना सर्वसाधारण नफा हा प्राप्त होतो. हे आपण आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट करणार आहोत. आकृतीमध्ये एक्स अक्ष आणि वाय अक्ष आपण काढलेला आहे. एक्स अक्षावर उत्पादन आणि वाय अक्षावर खर्च, प्राप्ती व नफा दर्शवलेला आहे. तर सरासरी आणि सीमांत प्राप्ती वक्र हे या ठिकाणी आपण काढलेले आहेत. AR आणि MR. AR म्हणजे ऍव्हरेज रेव्हेन्यू आणि MR म्हणजे मार्जिनल रेव्हेन्यू. हे सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्तीचे वक्र या ठिकाणी काढलेले आहेत. आता या ठिकाणी या उद्योग संस्थेचा समतोल कुठे होतो ते आपल्याला अभ्यासायचं आहे. समतोलाच्या दोन अटी या ठिकाणी आहेत. त्या म्हणजे सीमांत प्राप्ती वक्राला सीमांत खर्च वक्र हा खालून वरच्या दिशेने स्पर्श करून जायला पाहिजे. आणि दुसरी अट, सीमांत प्राप्ती वक्र आणि सीमांत खर्च हे समतोलाच्या बिंदूच्या ठिकाणी कसे असले पाहिजे, समान असले पाहिजे. तर या ठिकाणी SMC हा अल्पकालीन सीमांत खर्चाचा वक्र आहे, जो सीमांत प्राप्ती वक्राला खालून वरच्या दिशेने स्पर्श करून जातो आणि स्पर्श बिंदूच्या ठिकाणी सीमांत प्राप्ती आणि सीमांत खर्च हे दोन्ही कसे असतात, समान असतात. दोन्ही कसे असतात, समान असतात. आता आपल्याला या उद्योग संस्थेचं समतोल उत्पादन किंवा या उद्योग संस्थेच्या उत्पादनाला जी काही मिळाल किंमत आहे ती किंमत कोणती आहे ते अभ्यासायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, समतोल बिंदूतून सरासरी प्राप्ती वक्रावर आणि एक्स अक्षावर लंब टाकावं लागणार आहे. ओके, तर बघा या ठिकाणी आपल्याला OPNM हे एकूण उत्पादन मिळालेलं आहे किंवा एकूण उत्पन्न मिळालेलं आहे किंवा त्यालाच एकूण प्राप्ती असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. बघा या ठिकाणी या उद्योग संस्थेच्या उत्पादनाला, समतोल उत्पादनाला, OM या समतोल उत्पादनाला OP ही समतोल किंमत मिळालेली आहे. मग आता या उद्योग संस्थेची एकूण प्राप्ती किती असेल, मग OM उत्पादन गुणिले OP किंमत. तर या उद्योग संस्थेला मिळालेली एकूण प्राप्ती जी आहे ती OPNM
एवढीच किंमत त्या ठिकाणी मिळणार आहे. बरोबर आहे. आता किंमत किती आहे? OPNM एवढी किंमत मिळालेली आहे. आता या उद्योग संस्थेचा खर्च किती झालेला आहे हे आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. या उद्योग संस्थेचा खर्च जर आपण बघितलं तर हा खर्च N या बिंदूमध्ये निश्चित झालेला आहे. N बिंदूमध्ये का निश्चित झाला? कारण हा सरासरी खर्चाचा वक्र जो आहे तो N बिंदूला स्पर्श करून गेलेला आहे. सरासरी खर्चाचा वक्र हा N बिंदूला स्पर्श करून गेलेला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी खर्च निश्चित झालाय. मग N बिंदूच्या ठिकाणी जर खर्च निश्चित झाला असेल तर OM या उत्पादनाचा जो काही खर्च आहे तो OPNM हा या उद्योग संस्थेचा सरासरी खर्च निश्चित झालेला आहे. खर्च तोच आहे OM गुणिले OP चौकोन OPNM एवढा सरासरी खर्च निश्चित झालेला आहे. एवढा सरासरी खर्च निश्चित झालेला आहे. बघा, या उद्योग संस्थेला मिळालेली प्राप्ती आणि या उद्योग संस्थेला करावा लागणारा खर्च, या दोन्ही गोष्टी कशा आहेत? समसमान आहेत. चौकोन OPNM एवढी प्राप्ती आहे आणि खर्च सुद्धा SAC हा N बिंदूतून गेल्यामुळे OPNM एवढा या उद्योग संस्थेचा खर्च झालेला आहे. म्हणजे खर्च आणि प्राप्ती ही कशी आहेत? समान असल्यामुळे या उद्योग संस्थेला अल्प काळामध्ये सर्वसाधारण नफा हा प्राप्त होतो. त्यानंतर तिसरी जी काही शक्यता आहे, तिसरी शक्यता कोणती आहे? अल्प काळात उद्योग संस्थेला तोटा सहन करावा लागतो. ही तिसरी शक्यता. तोटा का सहन करावा लागतो? कारण त्या उद्योग संस्थेची सरासरी प्राप्ती ही सरासरी खर्चापेक्षा कमी असते किंवा सरासरी खर्च हा प्राप्तीपेक्षा जास्त झालेला असतो आणि म्हणून त्या उद्योग संस्थेला अल्प काळामध्ये तोटा सहन करावा लागतो. हे आपल्याला एका आकृतीद्वारे स्पष्ट करता येईल. तिसरी जी शक्यता आहे ती म्हणजे तोटा सहन करणारी उद्योग संस्था. तोटा सहन करणारी उद्योग संस्था. AC इज ग्रेटर दॅन AR म्हणजे सरासरी खर्च हा सरासरी प्राप्तीपेक्षा जास्त असतो. मग अशा उद्योग संस्थेला अल्प काळात तोटा सहन करावा लागतो. आता हे आपल्याला एका आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट करता येईल. आकृतीमध्ये OX अक्षावर उत्पादन तर OY अक्षावर खर्च, प्राप्ती व नफा हे दर्शवलेलं आहे. AR आणि MR हे अनुक्रमे सरासरी प्राप्ती आणि सरासरी खर्चाचे, सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्तीचे वक्र आहे. आता उद्योग संस्थेचा समतोल कुठे होतो हा प्रश्न आहे. तर उद्योग संस्थेचा समतोल हा अल्पकालीन सीमांत खर्च वक्र, अल्पकालीन सीमांत खर्च वक्र हा सीमांत प्राप्ती वक्राला ज्या बिंदूतून छेदून जातो त्या बिंदूमध्ये उद्योग संस्थेचा समतोल निश्चित होतो. तर ई बिंदूमध्ये या उद्योग संस्थेचा समतोल जो आहे तो निश्चित झालेला आहे. आता ई बिंदूमध्ये समतोल झाल्यामुळे सीमांत प्राप्ती आणि सीमांत खर्च जे आहेत ते ई बिंदूमध्ये समान झाले. म्हणजे समतोलाच्या दोन्ही ज्या अटी आहेत त्या समतोलाच्या दोन्ही अटी पूर्ण झालेल्या आहेत. पहिली काय अट आहे की समतोल बिंदूच्या ठिकाणी सीमांत खर्च वक्र सीमांत प्राप्ती वक्राला खालून वरच्या दिशेने स्पर्श करून जाणं अपेक्षित आहे. आणि दुसरं, समतोल बिंदूच्या ठिकाणी सीमांत प्राप्ती आणि सीमांत खर्च हे दोन्ही कसे असले पाहिजे? समान असले पाहिजे. आता या उद्योग संस्थेला मिळालेली जी काही किंमत आहे ती किती आहे? समतोल किंमत किती आहे ते आपण थोडक्यात या ठिकाणी बघणार आहोत. त्यासाठी आपण नेहमीप्रमाणे AR या वक्रावर काय करणार आहोत? AR या वक्रावर लंब टाकणार आहोत आणि OX अक्षावर लंब टाकणार. OX अक्षावर जर लंब टाकला तर आपल्याला OM हे समतोल उत्पादन मिळणार आहे आणि OP ही समतोल किंमत जी आहे ती मिळणार आहे. म्हणजे एकूण जे काही उत्पन्न मिळालेलं आहे या उद्योग संस्थेला, एकूण उत्पादन जे आहे किंवा एकूण प्राप्ती जी आहे ती या उद्योग संस्थेची
ही OM मल्टिपल OP इक्वल टू स्क्वेअर OP M OP N M ही या उद्योग संस्थेला एकूण प्राप्ती मिळालेली आहे. कारण OM या समतोल उत्पादनाला OP ही किंमत प्राप्त झालेली आहे. आता या उद्योग संस्थेचा खर्च जो आहे तो खर्च कोणत्या बिंदूवर निश्चित होतो आणि तो खर्च किती आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके, याच बिंदूमध्ये या उद्योग संस्थेचा खर्च निश्चित झालेला आहे. मग या उद्योग संस्थेचा जो काही खर्च आहे, एकूण खर्च जो आहे हा खर्च किती झालेला आहे? OM उत्पादनाचा खर्च OR इतका झालेला आहे. त्यामुळे एकूण खर्च जो आहे तो ORSM एवढा या उद्योग संस्थेचा एकूण खर्च निश्चित झालाय. आपल्याला एक बाब या ठिकाणी लक्षात येईल की मिळालेल्या किमतीपेक्षा या उद्योग संस्थेच्या समतोल उत्पादनाला मिळालेल्या किमतीपेक्षा या उद्योग संस्थेचा झालेला जो काही खर्च आहे हा खर्च जास्त आहे. तो PR ने जास्त आहे. किंमत किती मिळाली? OP इतकी किंमत मिळाली. पण खर्च किती झाला? OR एवढा खर्च झाला. म्हणजे खर्च किती जास्त झाला? PR ने खर्च जास्त झाला. म्हणजे बघा, OPNM ही या उद्योग संस्थेची एकूण प्राप्ती आहे. ही या उद्योग संस्थेची काय आहे? एकूण प्राप्ती आहे. तर ORSM हा या उद्योग संस्थेचा एकूण खर्च झालेला आहे. मग खर्च कितीने जास्त झाला? खर्च हा PRSN ने जास्त झालेला आहे. चौकोन PRSM एवढा खर्च जास्त झालाय. म्हणजे एवढा त्या उद्योग संस्थेला तोटा हा सहन करावा लागला आहे. किती तोटा सहन, आणि तोटा का सहन करावा लागला? प्राप्तीपेक्षा किंवा किमतीपेक्षा खर्च जास्त झालाय. आता तरी देखील ही उद्योग संस्था दीर्घ काळामध्ये आपलं उत्पादन चालू ठेवेल या आशेने की भविष्य काळात तरी आपल्या उद्योग संस्थेला जास्तीचा नफा मिळू शकेल. बघ, तरी देखील ही उद्योग संस्था चालू राहते. तोटा होत असला तरी ही उद्योग संस्था चालू का राहते? तर या उद्योग संस्थेचा सरासरी बदलता खर्च जो आहे हा त्या किमतीतून सरासरी बदलता खर्च जो आहे हा सरासरी बदलता खर्च किमतीमधून त्या ठिकाणी भरून निघतो. SAVC. आता सरासरी बदलता खर्च म्हणजे काय? बदलत्या घटकांवर केलेला जो काही खर्च आहे त्या खर्चाला बदलता खर्च असं म्हटलं जातं. किंवा उत्पादन चालू झालं की हा खर्च चालू होतो आणि उत्पादन बंद पडलं की हा खर्च बंद होतो, त्याला बदलता खर्च असं म्हटलं जातं. या उद्योग संस्थेला जी किंमत मिळालेली OPNM या किमतीमधून त्या उद्योग संस्थेचा सरासरी बदलता खर्च जो आहे तो भरून निघतो. सरासरी बदलता खर्च कुठे निश्चित झाला? अल्पकालीन सरासरी बदलत्या खर्चाचा जो काही वक्र आहे तो N बिंदूमध्ये निश्चित झालेला आहे. तो N बिंदूतून गेलेला आहे आणि म्हणून N बिंदूमध्ये सरासरी बदलता खर्च निश्चित झालाय. मग एकूण सरासरी बदलता खर्च किती आहे? OPNM हा सरासरी बदलता खर्च आहे. आणि त्या उद्योग संस्थेला जी काही प्राप्ती मिळालेली आहे त्या उद्योग संस्थेला जी काही प्राप्ती मिळालेली आहे ती सुद्धा किती आहे? चौकोन OPNM. म्हणजे एकूण प्राप्तीमधून जो काही एकूण बदलता खर्च आहे, अल्पकालीन जो काही बदलता खर्च आहे तो बदलता खर्च भरून निघतो आहे. आणि म्हणून उद्योग संस्थेला या ठिकाणी तोटा होऊन सुद्धा ही उद्योग संस्था भविष्य काळामध्ये आपलं उत्पादन चालू ठेवेल. धन्यवाद. पुढील व्हिडिओमध्ये आपण मक्तेदारीच्या बाजारपेठेमध्ये दीर्घकालीन संस्थेचा
समतोल कसा होतो किंवा दीर्घकालीन उद्योग संस्थेचा समतोल कसा होतो हे अभ्यासणार आहोत. धन्यवाद.